ठेवले तिथे नजर मारा. माझ्याबरोबर चला, तुम्हाला शिवाई चौक पर्यंत तुम्हाला हजारो माल दाखवतो. हजारो. तिथे कॅमेरा फिरवा, तिथे कॅमेरा फिरवा, कुठेही कॅमेरा फिरवा, पूर्ण करा. तुम्हाला पाहिजे तेवढी कंप्लेंट मी दाखवतो. चला, लोकांना जागा पाहिजे ना चालायला. फुटपायरीच्या जागेवरती बघा उल्हासनगरची हाल केलेली, पुन्हा उल्हासनगरची हाल केलेली दोन्ही बाजूनी. त्याला तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, यांच्या गाड्या कुठे असतात? तिथं गाड्या असतात. अधिकारी काय झोपलेत का? UMC चे कुठे गेले? अजित आयुक्त कुठे गेले? अजित शेख झोपलेत का अधिकारी? सांग बघा. यांच्या गाड्या इथं असतात. दवाखाना आहे गव्हर्नमेंटचा. त्याला आम्ही इथं 30 फुटाचा गॅप ठेवतो. विचारून घ्या साहेबांना, डॉक्टर साहेबांना. 30 ते 40 फुटाचा गॅप ठेवतो आम्ही त्यांना. आता बघा, कारवाई चालू आहे, लगेच जाणार. 15 मिनिटांमध्ये लगेच परत गादी परत येणार. इकडे या. आता हे सगळं मला कॉर्पोरेशन आहे ना, AC बघा कुठे फिट केली आहे का? लोकांना चालायला जागा अजिबात आहे काय? इकडे या, तुम्हाला दाखवतो अजून. इकडे या. याला झाले याला झाले 2 वर्ष. याला झाले 2 वर्ष. यांना एवढा गॅप पण ठेवतो आम्ही. आता सध्या पण गॅप बघा, गॅप एवढा पण ठेवतो. यांच्या इथं स्टूल असतो, दुसरे कस्टमर जर कोणी आले ना गाडी लावायला, गाडी मत लगा ना मेरा कोई आहे ना बाहेर गया जरा 5 मिनिट बाहेर. अशी लॉबी चालते इथं. 10 फुटाचं दुकान आणि 20 फूट माल बाहेर आहे. त्याची परवानगी आहे का? या दुकानाच्या बाहेर जायला पाहिजे. या दुकानाच्या बाहेर जायला त्याच्यावर कारवाई होत नाही. का नाही होत? का नाही होत? त्याचं कारण काय आहे? अधिकाऱ्यांचं हे आहे ना, 10 फुटाचं दुकान, 20 फूट माहेर वरून बाईक लावणार रोडवरती, सर्व त्यांचं काय चालतं? सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा. सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा. फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा. सेवा का लाभ उठाइए. सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा. कोई भी गर्ल हुजे उहो पंहिंजे हस्बैंड में पंहिंजी फादर फिगर ॾिसंदी आहे. त नॉर्मली जीअं फादर जो बिहेवियर हूंदो आहे, हर हिकु ॻाल्हि जीअं उन्हनि जी महिनत हूंदी आहे, हर हिकु ॻाल्हि ॾिठी वेंदी आहे. त सेम मां अक्षय में उहो ई ॾिठो, जंहिंजे करे मां हिननि खे लाइक कयो. रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी. नमस्कार, मैं राजेश दलवानी. आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन. ट्रैफिक पुलिस पूरी तरह से एक्शन मोड में. कैंप 2 नेहरू चौक के रिक्शा स्टैंड पर ट्रैफिक पुलिस ने की कार्रवाई. अचानक से हुई इस तरह की कार्रवाई से रिक्शा चालकों ने अपनी नाराजगी व्यक्त की है. दरअसल उल्लासनगर के आमदार कुमार एलानी जी के कार्यालय में ट्रैफिक पुलिस अधिकारियों और व्यापारियों के साथ हुई एक बैठक के दौरान आमदार कुमार एलानी और वहां मौजूद व्यापारियों ने ट्रैफिक पुलिस अधिकारियों को अवैध रिक्शा स्टैंड और रिक्शा स्टैंड पर तय संख्या से कहीं ज्यादा रिक्शा खड़ी की जाने की शिकायत की थी. आज एक बात सुनिए साहब, आपका दुकान होगा, मैं 20 फुट की गाड़ी लगा दूं आपके पास. एक मिनट आता है. एक बात सुनिए, ये प्रॉब्लम एक बात सुनिए, मीटिंग लावाना, एकत्र मीटिंग लावा. ये जेन्युइन प्रॉब्लम्स है, लेकिन ये लोग एडजस्ट करते हैं ना. रिक्शा वाले आपले व्यापारी यूनियन दोघांचे एक साथ में साहब जी लगाइए ना. क्यों मना करता है? ये लोग बोल रहे हैं. बात सुनिए, आप उनको 4 का है ना, 14 रखो, लेकिन कोई लिमिट हो. वही उनको मैं खुद बोल रहा हूँ मीटिंग न लगाए. जो सही बात बोली आपने. साथ में मीटिंग नहीं लगाएंगे क्योंकि ये झगड़े बढ़ जाएंगे. ज्वाइंट मीटिंग नहीं चाहिए हमें. आप कैसे करते हो सर? आपका काम प्रॉब्लम्स है. ठीक है, जो ऑटो रिक्शा स्टैंड है, 5 ऑटो रिक्शा का 10 ऑटो रिक्शा. पिछली बार भी ये मुद्दा निकला था, आधे ऑटो रिक्शा पुलिस वालों के. साहब जी, इसके आगे हम रिक्शा वालों की मीटिंग लेंगे. अभी समझो रिक्शा स्टैंड 10 के लिए है, 10 की जगह 15 रिक्शा चलेगा. 15 मैं खुद देखा हूँ ना, मैं खुद नीचे उतर के 15 के ऊपर 50 रिक्शा नहीं चलेगा. पर सर हर बार ये आश्वासन में नहीं दिखे. सगळं मोकळं चाललोय. आपण फक्त नियमांचं पालन करा. इथून रिक्षा लावा, इथून पाठीमागे रिक्षा लावू नका. लावले आपल्या रिक्षावरती कारवाई होईल. हो, आम्ही तुम्हाला सांगितलं, लीडर सांगू. ठीक आहे, अडचण काय असेल तुम्ही ऑफिस जाऊन भेटून घ्या. अभी तो बोले 15 गाड़ी लगाने का, अभी आप 10 बोले. अभी 20 बोल रहे थे. उल्लासनगर के आमदार कुमार एलानी जी के कार्यालय में ट्रैफिक पुलिस अधिकारियों
और व्यापारियों के साथ हुई एक बैठक के दौरान आमदार कुमार एलानी और वहां मौजूद व्यापारियों ने ट्रैफिक पुलिस अधिकारियों को अवैध रिक्शा स्टैंड और रिक्शा स्टैंड पर तय संख्या से कहीं ज़्यादा रिक्शा खड़ी की जाने की शिकायत की थी और इसी शिकायत पर ट्रैफिक पुलिस की तरफ से कार्रवाई की गई है। जहां स्टैंड पर जो तय संख्या है उतनी ही रिक्शा खड़ी करने के लिए वहां पीला पट्टा लगा दिया गया है। ट्रैफिक पुलिस की इस तरह से हुई कार्रवाई से अब रिक्शा चालकों का कहना है कि हमारी गाड़ियों को सरकार ने परमिट दी है तो हम भी अपनी गाड़ियां आखिर कहां खड़ी करें। और दुकानदार खुद तो पूरी फुटपाथ कवर कर अपनी दुकान बाहर रास्ते पर लगा देते हैं, उन पर कोई कार्रवाई नहीं होती। यहाँ तक कि फुटपाथ कवर करने के बाद रास्ते पर ही अपनी सुविधा के लिए बड़ी सी जाली भी रख लेते हैं, उन पर तो कोई कार्रवाई नहीं करता। ट्रैफिक पुलिस की कार्रवाई के खिलाफ रिक्शा चालकों में आक्रोश देखने को मिला। बरोबर आहे म्हणजे रिक्षाचं काय आलं आहे त्यामध्ये 15 गाड्या लावा 10 गाड्या लावा एवढे परमिट सोडून ठेवले आम्ही जायचं कुठे आता एवढे परमिट अजून परमिट चालूच आहे नवीन गाड्या येतातच आहे मग आम्ही लोकांनी काय करायचं घरात ठेवायची वस्तू आहे का रिक्षा तुम्ही सांगता आम्ही घरात ठेवतो द्या आम्हाला पगार मग लोन आहे प्रत्येकाचा सगळ्यांच्या कॅश गाड्या नाहीत सगळे लोन वरती आहेत पहिले 20 गाड्या बोलतात नंतर 10 गाड्या बोलतात नंतर 15 गाड्या बोलतात आता 10च दिल्या आम्ही जायचं कुठे मी युनियनचा उपाध्यक्ष आहे कैलास माधव एखंडे माझं नाव आहे मारुती जाधव युनियनचा आहे मी 4 नंबर आता काय सांगण्यात आलंय तुम्हाला आता आम्हाला सांगण्यात आलं पहिले सांगितलं 20 गाड्या लावा नंतर बोलतात 15 आता बोलतात 10 गाड्या लावा नंतर बोलतो सगळे काढा आज जी टोईंगची मीटिंग झाली टोईंग बंद करण्यासाठी आमदार कुमार एलानी यांच्याकडे तिथे याबाबतचा निर्णय झालेला आहे की फक्त बाईकवाल्यांवरतीच कारवाई होतात रिक्षावाल्यांवरती टेम्पोवाल्यांवर कारवाई होत नाही व्यापाऱ्यांनी तिथं मागणी केली आहे की रिक्षावाल्यांवर कारवाई करा आणि त्यांचे जे स्टँड आहेत त्यांना ॲक्युरेट परवानगी द्या तर याबाबत नाही मी काय बोलतो एवढा कोरोना साहेब एक मिनिट एवढा मोठा रोग येऊन गेला कोरोना तेव्हा रिक्षावालाच होता न्यायला आणायला तेव्हा यांना रिक्षावाला दिसला नाही आता रिक्षावाला दिसतोय पहिले रोड मोठे करा मग सगळं करा मग आम्ही बोलू आम्ही इथं 10 गाड्या लावू पहिले रोड मोठं करा बाहेर ठेवतात ते चालतं त्याला परवानगी आहे का आमच्या गाड्या 10 फुटाचं दुकान आणि 20 फूट माल बाहेर आहे त्याची परवानगी आहे का या दुकानाच्या बाहेर जायला पाहिजे त्या दुकानाच्या बाहेर जायला त्याच्यावर कारवाई होत नाही मग का नाही होत त्याचं कारण काय आहे अधिकाऱ्यांचं हे आहे ना 10 फुटाचं दुकान 20 फूट माईल वरून बाईक लावणार रोडवरती सर्व त्यांचं काय चालतं बघा हा माल बघा हे बघा इथं सगळा माल बाहेर आहे सर्व ते बघा हे दुकानाच्या बाहेर जाय बघा फुटपाथ आहे का पब्लिकला चालायला फुटपाथ आहे का रिक्षावाल्यावर कारवाई करतात फुटपाथ आहे का पब्लिकला आमच्या अनारस गाड्या आम्ही परमिशन वर गाड्या आहेत ना आम्हाला परमिट दिलंय घरात ठेवायची वस्तू नाही साहेब आम्ही आम्हाला सरकारने परमिट दिलं आम्ही आजूबाजू आम्ही चालवतो ना आम्ही उपाशी मारायचे का बायका पाहून आम्ही निवडून ठेवतो मग आरटीओ कुमाराच्या ऑफिस मध्ये काय करायचं मग सांगा बरोबर ना फोटोपा आणायचं सगळ्यांवरती आणायचं आम्ही काय आणत नाही आम्ही पासिंग पिसिंग सर्व पैसे भरतो दररोजकडे आम्ही उपाशी आम्ही सर्व केलं होतो नियमामध्ये आम्ही आहे ना आम्ही फुकटच्या भाड्याचे मृत आम्हाला जायचं पहिले तुम्ही रोड बनवा खड्डे भरा नंतर बोला नंतर गाड्या लावा म्हणजे एवढे खड्डे नाल्या रोडवर सगळे क्लिअर करा नंतर आमच्याकडे बोला रिक्षावाल्यांना संपूर्ण ह्याच्या रिक्षावाला व्यवस्थित ड्रेस मध्ये आहे का रिक्षा ट्रॅफिक होती व्यापाऱ्यांचा म्हणणं आहे टू व्हीलर वाल्यांमुळे ट्रॉफिक होते टू व्हीलर वाल्यांमुळे ट्रॉफिक होते गाड्या लागतात गाडी येतात पिकअप गाड्या लागतात 2 व्हीलर लागतात टू व्हीलर वाले त्याच्यामुळे ट्रॉफिक होते माल लोडिंग वाले गाड्या लावतात आम्ही आमच्या लाईन मध्ये असतो फक्त एवढं की जे इथं पार्किंग आहे 2 व्हीलर वाल्यांची पार्किंग आहे त्या पार्किंग मुळे ट्रॅफिक होते जे भाऊ मागे घ्या भाऊ पुढे घ्या भाऊ बाहेर काढा भाऊ आतमध्ये करा त्यामुळे ट्रॅफिक होते आता एक रिक्षा जर बाहेर काढली तर पुरी लाईन वाकडी होऊन जाते पुरी लाईन वाकडी होऊन जाते फुटपाथ पे सामान है इधर ग्रिल है इधर से दुकान से इसका बाहर तक ग्रिल है पब्लिक किधर जाएगी वो पब्लिक रोड पे आती है चलने के लिए रोड पे आती है रिक्शा वाला क्या लगता है 2 मिनट 5 मिनट भाई पैसेंजर मिले तो हम लोग जाए
हमको ये वाले के कुत्ते गाड़ियां रोड पे खड़े रहते, हम लोग वाले के कुत्ते गाड़ियां रोड पे खड़े रहते, तो वो दूसरा आदमी का गाड़ी कैसे जाएगा उधर? एक कार बघा की तो किती बाहेर लावले, कार रोड पे खड़ी रहती है, कार बघा ना, येऊन बघा ना तुम्ही, या कार जाके देखो दुकान हे बघा, आता आम्ही कुठे लावायचं गाडी सांगा. दुकानवाला म्हणतो आम्ही कुठे लावू गाडी, दुकानवाला आम्हाला म्हणतो काय इकडे गाडी लावायचं नाही, आमची जागा आहे. आता हे गाडी कशी लावलेली आहे बघा, हे काम बघायचं, कुठे लावायचं गाडी बघा, ही गाडी बिल्डिंग कुठे आम्ही कुठे लावायचं गाडी, तुम्ही काय करता? आम्ही रोडवरती तुम्ही सांगता तिथं 12 गाडी लावायचं, बाकीचं रिक्षावाले कुठं जाणार लावून? त्यांच्या टेम्पो होतं, आमची गाडी भाडं तिकडे त्या साईडने. बघा बघा कसं लावले, आम्ही कुठे रिक्षा लावायचं हे तुम्ही सांगा सर. आमच्यावर कारवाई करतात, यांच्यावर पण कारवाई करा तुम्ही. बघा आता हे गाड्या जर इथं लावले तर आम्ही तर रोडवरतीच येणार ना. मग तुम्ही सांगता तिथं 12 गाडी लावायचं आहे, बाकीच्या माणसं कुठं जाणार लावून? अजून तर रिक्षावाले भरपूर पुढली लाईन आमची तिथपर्यंत, आमच्या 30-35 गाडी कमीत कमी 70 गाड्यांचा रिक्षा स्टँड आहे हा. आता पण ऑनलाईन चालू आहे सगळ्यांचं परमिट गाडी येते, आणि कुठे लावायचं गाडी येते सांगा. परमिट तरी बंद करा. आम्ही 18 वर्ष झाले इकडे गाड़ी चालवत होते. आता तरी हाँ। परमिट करा बंद. अभी हम लोग भी इस पे हमारा घर चलता है सर. ये नहीं चलाएंगे तो फिर हम लोग कहाँ जाएंगे? वही चोरी चकारी फिर वही होएगा. आपण बऱ्याच दिवसापासून आपलं उल्हासनगरमध्ये टोईंग व्हॅन बंद होती आणि ती कालपासून चालू केलेली आहे. त्या संदर्भात काही व्यापारी मंडळींनी आमदार साहेबांकडे तक्रारी केल्या आणि त्या अनुषंगाने आज आमदार साहेबांकडे मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी तक्रारी केली की रिक्षावाले जे आहेत, जिथं 10-10, 15-15 जे स्टँड आहेत तिथं खूप मोठ्या प्रमाणात रिक्षा लागतात आणि वाहतुकीला अडथळा होतो. त्यांच्यावर सुद्धा जास्तीत जास्त कारवाई झाल्या पाहिजेत अशा पद्धतीनं लोकांनी तक्रारी केल्यात, आमदार साहेबांकडं आमच्याकडे केल्यात आणि त्या अनुषंगाने आम्ही रिक्षा स्टँडवर आता चेकिंग चालू केलेली आहे आणि प्रमाणापेक्षा जास्त रिक्षा ज्या ठिकाणी असतील, 1-2-3 रिक्षा जास्त असतील तर हरकत नाही, परंतु जिथं 10चं परवानगी असेल तिथं जर 25-25 रिक्षा लागत असतील तर त्या आम्ही लिमिटमध्ये आणून त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे. नेमकं सर नेहरू चौकामध्ये किती रिक्षा स्टँड दिलेले आहेत आणि किती पट्टे मारलेले आहेत, किती रिक्षा लागू शकतात? तर आपल्याकडं जवळपास 40 रिक्षाचे स्टँड आहेत ज्यांना परवानगी आहे. आणखी काही 15-18 ठिकाणी त्यांनी परवानगी मागितलेल्या आहे, परंतु त्याची अजून प्रोसिजर झालेली नाही. परंतु या 40 ठिकाणी काही छोटे आहेत, काही मध्यम आहेत, काही मोठे आहेत. तर जास्तीत जास्त 15 रिक्षापर्यंत ते रिक्षा लावू शकतात आणि छोटं असेल तर 5 रिक्षांचं त्यांना अलाउड केलेलं आहे. आता लोकसंख्या वाढलेली आहे, ते जुन्या काळातले त्या परवानग्या आहेत. तर आता नवीन त्यांच्या परवानग्यांसंदर्भात प्रोसिजर RTO विभागाकडून करण्यात येईल. परंतु सध्या जे रिक्षा स्टँड आहेत त्याच्यातच आपलं हे चालू आहे, त्यांचं शेड भरायचं काम. सर आपण महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला का पट्ट्या मारण्यासाठी? म्हणजे आज पट्टे तुम्ही स्वतः मारलेले? बरोबर आहे, महानगरपालिकेला पट्टे मारण्यासंदर्भात वेळोवेळी आम्ही पत्र दिलेले आहेत आणि झेब्रा क्रॉसिंग असेल वगैरे किंवा रोडच्या साईडला ज्या पट्टी असतात त्या, परंतु त्यांच्याकडून फक्त मेन हायवेला आता सध्या चालू आहे. अंतर्गत भागामध्ये पुढील काही दिवसात मारायचं त्यांनी कबूल केलेलं आहे. वहीं अब देखना होगा कि ट्रैफिक पुलिस के लिए व्यापारियों में बढ़ती नाराजगी और अब रिक्शा चालकों के आरोपों पर आमदार कुमार ऐलानी दुकानदारों पर क्या कार्रवाई करेंगे. ब्यूरो रिपोर्ट महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.